पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेला एक मानाचा सलाम असेल। दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहे। 4 षटकांचा हा सामना, अगदी नेत्रदीपक असं आयोजन। या अगोदर आपण कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून। ऑल इज वेल ही स्पर्धा भव्य दिव्य ट्रॉफीज, या ट्रॉफी कोणाच्या घरात असेल, कारण इथून आजच्या दिवसातील एक संघ जिंकेल तो अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल आणि 4चं तिकीट तो मिळवताना पाहायला मिळेल। परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये जितके तुम्ही झिजाल तितके तुम्ही चमकाल ही टॅगलाईन सध्याच्या घडीला पाहायला मिळते। मग जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टींचं विद्यापीठ म्हणजेच हे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। आज ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं। मग अर्नाळा हे नाव आल्यानंतर जयू दुर्गेश 11 अर्नाळा, आज साता समुद्रा पलीकडे काही खेळाडू जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग अर्नाळा किल्ला हे नाव आल्यानंतर हर्षद मेहरने केलेली ती अप्रतिम मेहनत आज त्याच्या फळास येताना पाहायला मिळते। चला सामन्याला होते सुरुवात। राकेश पहिलं षटक हाताळण्याकरता बंटी आणि एका साईडला हितेश असे दोन फलंदाज। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। डीबीएन लाईव्हला सध्या जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण वेलकम। पहिलाच बॉल होता, नोचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून बिमरच्या स्वरूपात। सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय, पनिशमेंट केलंय। 9+4 मिळतील 5। खणखणीत चौकार, गुड शॉट 4 रन। थँक्यू, वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिमरच्या स्वरूपात धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय। फ्रीचा सिग्नल सुद्धा मिळेल आणि टायमर सेट केले रोहित चौधरी यावेळेला आणि केवल मांगेला यावेळेला दर्शवतात की टायमर सेट केले गेले, कारण एक एक मिनिट एक एक सेकंद या खेळामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे। कारण एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर त्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा की एका मिनिटाची किंमत काय आहे। एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या नापास झालेल्या शालेय विद्यार्थ्याला विचारा की एका वर्षाची किंमत काय आहे। एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर जो नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिलाय त्या व्यक्तीला जाऊन विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे। एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि त्या स्पर्धकाला सुवर्ण पदकाऐवजी रजत पदक मिळालंय, त्या ऑलिम्पिक स्पर्धकाला विचारा जाऊन की एका मिली सेकंदाची किंमत काय आहे। म्हणून वेळोवेळी वेळेचं व्हॅल्युएशन करणं फार गरजेची गोष्ट आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला गेला होता आणि त्यामुळे त्याची किंमत काय आहे त्या ऑक्सिजनची त्यावेळेला कळली आणि त्यामुळे वेळेचं व्हॅल्युएशन फार महत्त्वाचा भाग असतो। चांगला फटका यावेळेला, फ्रीचा बॉल आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी चाणाक्ष पद्धतीने फेकी करतायत। चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं। 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। षटक क्रमांक पहिलाच बॉल 9+4 मिळाल्या आणि त्यानंतर एक बॉलच्या समाप्तीनंतर राकेशने खर्च केले धावा 6। गेल्या मॅचमध्ये सुद्धा राकेश थोडासा निराशजनक कामगिरी केली होती, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन येतच राहतात। कधी तुम्हाला 6 बॉल 6 षटकार सुद्धा बसतात, कधी 6 बॉलमध्ये 6 विकेट सुद्धा, आणि हेच केलंय राकेश सातत्याने। मात्र यावेळेला तीच कामगिरी करताना पाहायला मिळतोय, निराशजनक। सध्या जर आपण पाहिलं तर राकेश बॅकफुटला आहे। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला 1 ने पुढे सरसावेल आणि 7 वर जाऊन पोहोचले गेले। 7 रन्स। आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय की गोलंदाज येईल कोण। चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका। जवळजवळ 4:45 वाजून गेलेत आणि अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे। उजेडातच सामना तो खेळला पाहिजे।
कारण बॅड लाईट येण्याच्या अगोदरच दोन्ही संघाला त्याचं व्यवस्थित समान न्याय मिळाला पाहिजे. दुष्यंत यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुष्यंतने आज फिल्डिंग तर थोडीशी खराब केली, परंतु आज गोलंदाजी मार्कवर चांगला गोलंदाजी करेल का? यावेळेला इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलंय आणि बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. खणखणीत झन्नाटेदार चौकार पाहायला मिळतोय. 4 रन. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो. हितेशच्या बॅटमधून खूप चांगला फटका, चौकार, 11 रन, 2 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेले. मात्र फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनला वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. या बॉलने सन्मानासाठी, आमच्या लहान मुलांच्या स्वागतासाठी खणखणीत चौकार. बॅटिंग सध्या सुरू आहे. यावेळेला हितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांचा वेग वाढलाय. 3 बॉलमध्ये 8 रन त्याच्या बॅटमधून येत असताना फुलटॉस बॉलला थारा नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. 26 नंबरची जर्सी परिधान करणारा फिल्डर पुढे सरसावेल. थोडेसे फंबल झाले, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर 4 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. जो संघ जिंकेल तो संघ SS क्लब या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि ती शेवटची फाईट असेल या आजच्या दिवसामधली, आणि तो संघ क्वालिफायर होत असताना पाहायला मिळेल. अंतिम 4चे तिकीट कोणता संघ मिळवेल. ऑन साईडला खूप चांगला बॉडरमॅनचा वापर करत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 1 शॉट, एकच धाव मिळेल. ही पंचांची घारीसारखी नजर आहे. 1 रन फक्त मिळेल, 1 रन शॉट. विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत असताना ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात आहेत. म्हणूनच पंचांना इन्व्हाइट केलं जातं या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला होता, परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही आणि बंटीला यावेळेला परतावा लागेल. पहिला धक्का, बॅक टू द डगआउट. आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. थँक्यू. जर आकाशने जर पहिल्याच बॉलवर षटकार जर ठोकला तर बाळनाथ काकासाहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिर परिपूर्ण पाहायला मिळते. 17 पहिला धक्का बसला गेला. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. हितेश एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. प्रीतला आपण पाहतायत. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. पुन्हा एकदा बॉल होतो यार. फुल टॉस बॉल होता. अप्रतिम ट्रू दी कव्हर खेळला गेलाय. 1 रन तर वेगाने. दुसऱ्या रनसाठी मात्र जरूर फेकी करण्याचा जरूर प्रयत्न केला आणि 1 बाउन्सने चेंडू फील्ड करत असताना कलेक्ट चूक पद्धतीने पाहायला मिळतोय. विजेच्या वेगाने फेकी केली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारं षटक पाहायला मिळालं. नो बॉल, एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झाल्या, षटकार आले, चौकार आले. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि त्यामुळे पंच बाईटच्या स्वरूपात 1 रन दर्शवत आहेत. नुकतं जे गाणं लागलं होतं ना भावेश पवार यांचं, एक अतिशय नम्रपणाचा खेळाडू. हे 2 पंच आहेत ना ते साक्षीदार आहेत. भिवंडीमध्ये प्रथमतः तो गोलंदाजी थ्रो करायचा, जर्क गोलंदाज म्हणून ओळखला जायचा, परंतु त्याने काय सुधारणा केली आपल्या करिअरमध्ये. यावेळेला शट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर.
त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन, चढ उतार येतच राहणार, कारण आपलं आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. कधी चढ तर कधी उतार, कधी हार तर कधी जीत, हे सहन करावे लागतात आपल्याला हे पडाव. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल बराच वेळ हवेत राहतोय, परंतु जजमेंट चुकलं. आय कॉर्डिनेशन डळमळीत झालं, कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं आणि एक टप्पा घेत बाउंड्री लाईनचा वेध घेतला या बॉलने. 4 रन. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं. थँक्यू. सध्या आपण पाहतायत प्रशांत घरत चर्चेचं नाव ISPL मध्ये 3ऱ्या रँकिंगवर होता. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. वाह, व्हॉट अ शॉट. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा फटका पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय फटका. होळीपाडा चषक चौकार. आकाशच्या बॅटमधून चौकार येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलं या बॉलला. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 12 रन आल्या या षटकामध्ये. आपण विचार केला तर पहिल्या षटकात 17 धावा होत्या, 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नपूर्ती. तर एका साईडला किशोर के वीर हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो, परंतु त्या संघर्षातून वाट काढण्याची आपली फक्त ताकद असायला हवी. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे जर ध्येय गाठायचं असेल, क्वालिफाय तुम्हाला व्हायचं असेल, अजून मॅचेस जिंकायचे असतील, तर तुम्हाला ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ध्येय फक्त एक गोल सेट करायचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार 3ऱ्या षटकासाठी. भव्या सर्व बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळत असताना लॉंगॉनकडे बॉल निघून चाललाय. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि काय तालमेलची कमी नाहीये. दोन्ही फलंदाजांमध्ये पापणी लवते डोळ्यात डोळा, नजरेला नजर देत मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचतोय 31. स्वप्नपूर्ती टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे. रन्स येत आहेत, षटकार चौकार येत आहेत, सिंगल डबलला महत्व देत आहेत, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत आहेत, परंतु अशा बॉलची मात्र यावेळेला पूर्तता होत नाहीये. बऱ्याच वेळेनंतर भव्याच्या या बॉलवर डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकाल. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, थोडासा थांबून आला होता बॉल. बॅटचं फेस अगोदर क्लोज झालं होतं. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ, मॅग्निफिसंट कमबॅक. 31ला 1, 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. 3रं षटक हे प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. आकाश आणि हितेश यांच्यामध्ये अतिशय बॉन्डिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन या षटकामध्ये थोड्याफार का होईना, परंतु धावा थांबवलेत. जे मागील 2 षटकांचं काय झालं ते मला ठाऊक नाहीये. हे भव्य यावेळेला दर्शवत असताना, कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल या पूर्ण जगतामध्ये, तर तो आहे क्रिकेट. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर भव्या. हितेशला सध्या आपण पाहतायत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. दुशांत यावेळेला फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भव्याला यावं लागेल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज 10 ते 12 पावलांचा रनअप घेत असताना एक अपकमिंग यंग टॅलेंट, नव तरुण उभारता सितारा खेळाडू. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स केलाय, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही आणि इथून कोणतीही मिस्टेक करणार नाहीये फिल्डर. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. हितेशच्या खेळीला पूर्णविराम.
back to the pavilion. माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहेत होळीपाडा चषक 2026 आणि अतिशय दमदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण अनुभवतायत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. सगळ्या गोष्टी मात्र बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं आयोजकांना, कारण आयोजन म्हणजे नेमकं काय तर मैदान जास्त आणि परिवार कमी. हा वेळ जो असतो ना, तो 1 ते 1.5 महिना अगोदरच मात्र वेळ द्यावा लागतो तो मैदानाला. मग स्पॉन्सरशिप पासून, ट्रॉफींपासून, निमंत्रण पत्रिकेपासून, मग सगळं टीम मॅनेजमेंटपासून या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात त्या आयोजकांना. म्हणून आयोजकांना मानाचा सलाम आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केलाय, फोर्स केलाय या बॉलला, परंतु पोचू शकणार नाहीये. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेकेपर्यंत. पाहता पाहता लेझी क्रिकेट, चुकीला माफी नाही. 4 रन. छत्तीस धावा झालेत. तिथून मात्र या चौकाराचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. सध्या हर्षद मेहर यांना आपण पाहतायत, नितेश मेहर यांना आपण पाहू शकाल, आणि त्यांनी संपूर्ण टीमने घेतलेली खूप चांगली मेहनत, रात्रंदिवस कष्ट, अगदी मनापासून सलाम असेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. 36 रन झालेत. 50 क्रॉस होतील की काय, कारण आता सध्या तरी 7 बॉलचा खेळ शेष राहिलाय पहिल्या डावातील. यावर ऑन साईडला पुन्हा एकदा फोर्स केलाय, परंतु फिल्डर येत आहेत आणि आता कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी, परफेक्शन पाहायला मिळालं फिल्डरचं. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 36. 12च्या करंट रन रेटने प्रथम बॅटिंग करत असताना स्वप्नपूर्ती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक विकेटच्या निमित्ताने छोटासा ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र हा DBN लाईव्ह वर ही स्पर्धा होळीपाडा चषक 2026. तुझ्या घरी तेरी तुझी मंदिरी तुझ्या घरी तेरी पाण्यापासून पूजा आणली रे माझ्या डोईवरी भरली घागर रे माझ्या डोईवरी भरली घागर रे माझ्या रस्त्याला अडकून पुसरे माझ्या डोईवरी भरली घागर रे माझ्या रस्त्याला अडकून पुसरे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि प्रथम बॅटिंग करणारा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्वप्नपूर्ती हा संघ 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला गेला आणि शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर किशोर की वीर या संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. आज उशिराने सुरुवात झाली. होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून आज गावातील खेळाडू जवळजवळ 1:15च्या नंतर मात्र आपण पाहिलं तर सुरुवात होत असताना या स्पर्धेला यानंतर शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. 1:15 वाजता बरोबर आपण पाहिलं तर बॉल डिलिव्हर्ड झाला होता. म्हणजे अर्धा दिवस तर आपण पाहिलात. आजच्या दिवसानंतर ती सुरुवात झाली. पंच, समालोचक सातत्याने मात्र विचार करत असतील की अशी एकमेव स्पर्धा असेल की बॉल पडण्याच्या अगोदर, कामाला लागण्याच्या अगोदर जेवण मिळालं. म्हणजे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट सुद्धा आहे, यातही मात्र शंका नाहीये. कारण हर्षद मेहर आणि नितेश मेहर यांनी सांगितलं की तो वेळ वाचूया आपण. पुन्हा एकदा मात्र तुम्हाला नॉनस्टॉप इथे उभं राहावं लागेल, समालोचन करावं लागेल. त्या अगोदर तुम्ही जरूर जेवणाचा आस्वाद घ्या आणि त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद असेल. वेळेवर चहाची व्यवस्था केली. दुपारच्या सत्रामध्ये खूप गरम होत होतं, त्यावेळेला शीतपेयाची व्यवस्था करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि हीच खरी पोचपावती असते, कारण जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या गावामध्ये जेव्हा जातो ना, त्यावेळेला वेगवेगळ्या स्टेटमेंट पाहायला मिळतात.
आणि आज पहिल्याच दिवसामध्ये खरोखरच मन भारावून गेलं. त्याबद्दल आयोजकांचा आणि या होळीपाडा चषकाच्या संपूर्ण होळीपाडाकरांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. या वेळेला शॉट ऑफ लेन बॉल होता, थोडंसं बॉलला बाहेर निघाला आणि यस व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. संघांची धावसंख्या जर आपण पाहिली, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा, 38. चांगला फटका, ट्रुदी कव्हर खेळला गेला, एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकेपर्यंत आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. 40 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मिस्टर राज आणि बॉल फेकून झालेत. राजच्या आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. बॅक टू द पॅव्हिलियन. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. सागर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर सध्या तरी आपण पाहिलं तर सकाळपासून जे या वेळेला स्कोरिंग करतायत विनोदजी म्हात्रे, ॲक्युरेट मात्र या वेळेला स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. सध्या 40 रन झालेले आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य असतं आणि तेच सध्या तरी राज आता राज्य करत असताना पाहायला मिळतोय. अर्नाळा किल्ला आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते. इतिहास आहे या अर्नाळा किल्ल्याचा आणि ही स्पर्धा गेलेली मागील 2 वर्ष आपण पाहिली आणि तिसऱ्या वर्षात सुद्धा ती कंटिन्यूच उभारताना पाहायला मिळते. संस्कृती जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून आणि चांगलं क्रिकेट. उद्या सफाळे गट कोणते असतील ते थोड्याच वेळात आम्हाला ती माहिती मिळेल. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर येताना राज, आपला चांगला बॉल होता. परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर आणि बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल शेष राहिले. त्या 2 बॉलवर माइंडसेट असेल की एखादा मोठा फटका यावा, सिंगल डबल यावी, चौकार यावा, हे फलंदाजाच्या माइंडमध्ये असेल. परंतु गोलंदाजाचं सध्याच्या घडीला टर्फ काम झालंय. या वेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय. माइंडसेट तेच सांगत होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला एक्झॅक्टली व्हॉट अ कॅच. टाळ्यांचा कडकडाट, अनबिलिव्हेबल. काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. आणि बाळनाथ काका साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. कौशिकसाठी कौशल्यपूर्ण झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. वाह कौशल, वाह, काय जबरदस्त यावेळेला झेल टिपला गेलाय. अगदी नेत्रदीपक विलक्षण कामगिरी करताना उडता पंची कौशलला सध्या आपण पाहत आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आज कौशल डेफिनेटली यूट्यूबवर जाईल, ती स्क्रीन रेकॉर्डिंग काढेल आणि आपल्या स्टेटसला ठेवेल, यात ती मात्र शंका नाहीये. आज कौशल्यपूर्ण कामगिरी केले. एक एक झेल खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. कदाचित 1983 ला कपिल देव रामलाल निकंज यांनी जर झेल पकडला नसता, विवेन रिचर्ड सरांचा, तर वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये नसता. 2007 मध्ये मिसबा उलगचा झेल श्रीसंतने जर पकडला नसता तर MS धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 चा वर्ल्ड कप आला नसता. चांगला बॉल घ्या वेळेला आहे का, आणि यस डेफिनेटली चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल आपण पाहिला तर यस डेफिनेटली फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. आणि इथून षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 41-42 रन्स टू विन. हे झेल खूप महत्वाचे असतात आणि ते कौशल्य करून दाखवलं. तिथे षटकार आला असता, धावांचा वेग वाढला असता, परंतु इथे दुसरेही खेळाडू त्याला अप्रिशिएट करतायत की कौशल, वा काय छान कॅच घेतलास.
कौशिक आपण मॅच समाप्त झाल्यानंतर मॅच समाप्त झाल्यानंतर ते येतील आणि आपलं प्राइज जे आहे ते घेऊन जातील. कदाचित डेव्हिड मिलरचा सूर्यकुमार यादवने तो झेल टिपला नसता तर तो वर्ल्ड कप सुद्धा आपल्या हातामध्ये आला नसता. महिला क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर नुकतीच जी स्पर्धा झाली, भारतीय संघ अमनजोत कौरने जर झेल टिपला नसता चौथ्या अटेम्प्टला तर दक्षिण आफ्रिकेच्या लॉराने शतक झळकावल्यानंतर तो मात्र सामना आपण गमावला असता. त्यामुळे महिला क्रिकेट सुद्धा आज खूप पुढे चाललंय आणि अमनजोत कौरने जो झेल टिपला तो अप्रतिम पाहायला मिळाला आणि अक्षर पटेलने सध्याच्या घडीला जबरदस्त जे कॅच टिपले गेले होते हे सुद्धा आपण पाहिलेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 42 रनचं टार्गेट असेल. तत्पूर्वी या आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होळीपाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसात कोणते संघ असतील नितेश मेहर आमच्यापर्यंत ती माहिती देतील. सफाळे गट आहे परंतु ते संघ मात्र वेगवेगळ्या विभागातून येणार आहेत. त्यामुळे जरा एक प्रेक्षकांना ती पर्वणी असते, एक मेजवानी असते आणि लाडके प्रेक्षक राजे जर पाहत असतील, जे ऐकत असतील श्रोते, त्यांना सुद्धा मात्र येण्यासाठी जरूर आवडेल यात मात्र शंका नाहीये. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अतिशय सुंदर आपण पाहतो. जसं पांजू या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदान जे आपल्याला पाहायला मिळतं बेटामध्ये, तसंच आपण पाहिलं तर हा अर्नाळा किल्ला खऱ्या अर्थानं खेळाडूंची खाण असलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर टॅलेंट लपलेला आहे कारण ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा खूप कमी असतात आणि खेळाडूंचे स्वप्न खूप मोठे असतात आणि त्यामुळे स्वप्न मोठे करण्यासाठीच आपले पहिले गुरु असतात ते असतात आई वडील. आणि आई वडील जेव्हा मात्र मार्गदर्शन करतात ना त्यावेळेला आपल्या मुलाला ते घडवण्यामध्ये खूप व्यस्त असतात. आणि त्याचमुळे मी नेहमीच म्हणतो की संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी ही आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम आहे. चांगल्या ट्रॉफीज सध्या आपण पाहतायत. संघर्षमय कहाणी कोणाची राहील. हर्षद मेहर सध्या सहकार्य करत असताना स्वतः आयोजकाच्या भूमिकेत. सकाळी त्यांनी स्टोरी सांगितली. प्रत्येक संघाला मात्र आम्ही आमच्या ज्या परीने होतं ते मात्र जेवणाची व्यवस्था केली जाते कारण आम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळेला ॲडजस्टमेंट केलं जातं. परंतु इथे आमची एकच इच्छा असते की फायदा हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. आम्ही भले आमच्या खिशातून 100-200 रुपये काढू प्रत्येकजण, परंतु आलेल्या सगळ्या खेळाडूंचा पाहुण्यांप्रमाणे आम्ही सन्मान करू, स्वागत करू, तो पाहुणचार करू. ही त्यांची रीत रिवाज अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर येताना यशांक. पहिलाच बॉल या वेळेला बॅट खेळपट्टीला आदळली होती आणि त्याचाच आवाज कदाचित आला आणि हितेच्या हातामध्ये हा बॉल विसावला. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना 42 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं मॉरल डाऊन होण्यापेक्षा तुम्ही ते उंच व्हावा. मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा अगोदर जर तुम्ही मनाने हरले तर तुम्ही कधीच आयुष्यात जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या. हो मी सर्वोत्तम आहे, आय कॅन डू इट, आय एम दी बेस्ट. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. विशाल नाईक सर वळतायत. वाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन
ॲडिशनल होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद एक सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर. राकेश आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज ज्याने कौशिकने जबरदस्त झेल टिपला होता, डोळ्याचं पारणं फेडणारा तो झेल होता, अनबिलिव्हेबल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत आणि कोणती चूक करणार नाही. व्हॉट अ कॅच. जबरदस्त हा झेल टिपत असताना आपण पाहत आहेत. हे टॅलेंट आहे, टॅलेंटची कमी नाहीये या संघामध्ये सुद्धा. आज राकेशचा दिवस नाहीये. राकेश गोलंदाजीला आला, गोलंदाजीला फ्लॉप ठरला, फलंदाजीला आला, फलंदाजीला फ्लॉप ठरला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी विसरून राकेश पुन्हा एकदा उभार, आपल्या मनाला उभारी दे आणि पुन्हा एकदा मात्र तीच दहशत, तोच दरारा घेऊन ये. फलंदाज बाद. राज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल टिपला होता. मयूर मेहर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर MM अतिशय चांगला झेल टिपला होता. टॅलेंटची कोणत्याही प्रकारची कमी नाहीये. नितेश मेहर यावेळेला येत असताना आणि सफाळी गटमध्ये कोणते संघ आहेत तर मात्र डेफिनेटली यावेळेला दर्शवतायत. या षटकानंतर आपण पाहूया. चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर, परंतु चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन दी अप खेळला गेलाय. शेवटच्या मोमेंटला आकाशने चांगली फिल्डिंग केली होती, परंतु कंट्रोल बाळगता आलं नाही आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. उद्याच्या दिवसातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. सफाळे गट आहे आणि सफाळे गट मधून पहिला सामना मंगलमूर्ती विराथन टीम आई आशापुरी एडवन या टीम बरोबर खेळेल. एका साईडला नयन किनी, रितेश किनी, प्रणय पाटील अँड कंपनी, तर एका साईडला मृदुल पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. तर एका साईडला दांडा खाडी हा संघ पाहायला मिळेल जयप्रकाश एडवन या टीम बरोबर. खार्डीचा संघ रॉकी ग्रुप टेंबी खोडावी या टीम बरोबर खेळेल. दीपेश यांचा संघ खार्डीचा ओम 11 जलसार संघाबरोबर खेळेल. चॅलेंजर वेडी संघ गावदेवी वैतीपाडा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे 10 संघांना उद्याच्या दिवसात प्राधान्य दिले गेले. ते उद्याच्या दिवसात आपण पाहू शकणार आहोत. उद्या प्युअर क्रिकेट पुन्हा एकदा सफाळे गट आपण अनुभवणार आहोत. सध्या तरी सफाळे गट आपण पाहिला तर क्रिकेटची पंढरी बन 2-2, 2.5 लाखाच्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात. मग रॉकी ग्रुप चषक आपण सातत्याने पाहिले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4. चांगला बॉल होता. ह्या वेळेला बॅटची एज जरूर होती, परंतु कदाचित वन बाउन्सने बॉल यावेळेला जरूर गेला होता का हितेशच्या हातामध्ये. नाही, कॅरी केला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. बॉल हवेत होता. संघाची धावसंख्या स्थिर झाली. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज यशांक वेग चांगला आहे, वेगेबरोबर नियंत्रण, अचूक टप्पा पाहायला मिळतो. वा, सुपर डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 5. चला या हर्षद आपण आशुतोष व्यवहारे सर इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. इन ऍक्शन पहिल्या षटकाचा खेळ आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 5 धावा या फलकावर पाहायला मिळतात. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या एकंदरीत 17 धावा होत्या आणि पहिल्या षटकामध्ये इथे जर आपण पाहिलं तर 5 धावा पाहायला मिळत आहेत. आणि सध्या लॉट्स आपण स्क्रीनवर पाहू शकता जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. सफाळेकर जर मॅचचा आनंद घेत असतील तर तुम्ही उद्या ॲक्युरेट 9:30 वाजता टच राहा. 9:45 टॉस केला जाईल आणि 10 वाजता बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. याची दखल घ्यायची आहे, कारण उद्या चांगल्या षटकांचे जर तुम्हाला सामने खेळायचे असतील तर तुम्ही वेळेवर या. जर कदाचित तुम्ही 11, 11:30 आले आणि षटकांची जर कपात केली तर आयोजक त्याला काही करू शकणार नाही, कारण स्पर्धा ही तुमच्यासाठी भरवली गेली. आणि त्यामुळे मी यावेळेला तोच उल्लेख करेन की आपण लवकरात लवकर या, जेणेकरून आपल्याला चांगले षटकं खेळता येतील. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना चांगला खेळ तुमचा पाहता येईल.
त्यामुळे वेळेवर तुम्ही हजर राहणं हीच महत्वाची गोष्ट असेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 5 धावा फलकावर. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता असेल. प्रति चेंडू गणिक 2 रनची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. बी फास्ट. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल ऑन साइडला. कौशिक थांबणार नाहीयेत, परंतु इथे या वेळेला हा षटकार डेफिनेटली मेल का आशुतोष व्यवहारे सर या वेळेला दर्शवतील. आणि यस, त्या ठिकाणी झाडाला जरूर बॉल कनेक्ट झालाय, अर्थातच षटकार मिळेल. या षटकाराने संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेले. आज कौशिक चांगला भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. ग्राउंड फिल्डिंग लाजवाब राहिली. आता बॅटिंग करत असताना बॉडमॅनचा चांगला वापर करताना लो फुलटॉस बॉल होता लो फुलटॉस आणि सांगितलं कौशिकने या बॉलवर मी आहे बॉस. ऑन साइडला फाईन खेळलेत. खूप चांगला फटका. शफल झाले होते आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. फिल्डरला बीट केलं आणि जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. खणखणीत चौकार. 4 रन. ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव मी. कसली रे कमी सांगू का मम्मीला तू म्हणतो क्षण. माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आता कौशिक नावाचं वादळ घोंगावलंय सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 42 रनचा पाठलाग करताना 27 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भाग असेल या क्रिकेटच्या खेळामध्ये. आत्मविश्वास असावा, परंतु क्रिकेटच्या खेळात कधीही अति आत्मविश्वास नसावा. स्मार्ट क्रिकेट खेळा, परंतु ओव्हर स्मार्ट क्रिकेट कधीच खेळू नका. ऑन साइडला खूप चांगला फटका पुन्हा एकदा, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. कौशिकच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजे येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 26 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. इथून जो संघ जिंकेल तो संघ SS क्लब या टीम बरोबर खेळेल आणि जो संघ हरेल तो पुढील वर्षाची वाट पाहिल. या वेळेला ऑन साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग 6. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. 18वा षटकार. सकाळपासून आपण पाहिलं तर 17 षटकार झाले होते आणि आता हा 18वा षटकार असा अपडेट यावेळेला केवल मांगेला आणि रोहित चौधरी देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 22 या धावसंख्येवर. 20 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. पार्टनर येत आहेत, काहीतरी सांगतायत. चांगली गोलंदाजी कर. आपल्याला या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं आहे. डू ऑर डाय असा सामना पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, काय फटका खेळला या वेळेला. राजने राज्य केलं या 2 बॉलवर. सरळ चेंडूला फेकून दिले षटकारासाठी. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत झन्नाटेदार षटकार.
14 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 13 बॉलमध्ये 14 रन. आज जबरदस्त बॅटिंग स्टान्स पहा त्याचा, अप्रतिम पाहायला मिळतो. बॅट स्विंग पहा, अप्रतिम आपण पाहू शकाल. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर करत असताना 3 इन रो. वाह, काय बॅटिंग या वेळेला सुरू आहे. मिस्टर राज नावाचं वादळ घोंगावलंय. राजची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. सुपर बॅटिंग, क्लास दाखवलाय त्याने आपल्या बॅटमधून. आणि त्याचे बिग फॅन पहा, त्याचे मित्र परिवार पहा. त्या दोन मित्रांना माहिती आहे संध्याकाळच्या कट्ट्यावर आपल्याच खिशातले मात्र पैसे आपल्याला पुन्हा एकदा पार्टी मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 34 धावा आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. थँक्यू. चला घाई करा, वेळ दौडू नका. स्वप्नपूर्ती, संघाचं स्वप्न यावेळेला भंग केलं जाईल का? नावाचं स्वप्न त्यांनी खूप पाहिलेत. त्यामुळेच नेहमीच मी म्हणतो की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. 12 बॉल आणि 8 रन. सर्व काही व्यवस्थित चाललं असताना इथे षटकारांचा पाडा बोललाय. मिस्टर राजने राज्य केलंय. आउटस्टँडिंग बॅटिंग, ग्रेट नॉक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. जी बॅटिंग सुरू आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येतो, त्या मेरिटवर खेळत असताना पाहायला मिळतो. बरोबर बॉलरला तो रीड करतो आणि षटकारात तो बॉल परावर्तित करताना 3 षटकार लगातार अनुक्रमे पाहायला मिळाली. ही त्याची ताकद आहे. आता गोलंदाज विकेट टेकर बनेल का? चांगला बॉल होता, थोडासा आतमध्ये येणारा बॉल, शॉर्ट लेगला बॉल वळतोय. एक स्मार्ट सिंगल पाहायला मिळेल. हलकीशी बॅटची एज घेत बॉल पायावर जाऊन बॉल अदळला. 1 रन मिळत असताना बंटी त्या बॉलला फील्ड करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 धावा. 7 रनची आवश्यकता आहे. योगेश टू राज. या वेळेला राज थांबणार नाहीये. राज म्हणतोय इथे मला राज्य करायचंय आणि अनुक्रमे 4था षटकार. वा राज, आज प्रत्येक प्रेक्षकांची मने तुम्ही जिंकलेली आहेत. सॅल्यूट आहे. पुन्हा एकदा मात्र यावेळेला बिग फॅन पाहायला मिळत आहेत. ही ताकद आहे या स्पर्धेची, ही संस्कृती आहे. काय राजने यावेळेला बॅटिंग केलंय. ही तर सुरुवात आहे. अभी तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन. माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि ते 4 षटकार ठोकलेत. त्यामुळे 28 धावांची जबरदस्त भारदार खेळी. 5वा षटकार येणार आणि त्यातच बॅटचं टॉपेज. आणि इथे मात्र आपण पाहत आहेत आणि इथून मॅचला जवळजवळ आपण पाहिलं तर फिनिश केलंय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. स्वप्नपूर्ती टीमचं स्वप्न या वेळेला इथेच थांबलंय. आणि मयांक यांच्या चेहऱ्यावरचं थोडंसं नैराश्य पहा. चला टॉस करण्यासाठी लगेच या. यायचंय. वेळीची दिरंगाई न करताना कॅप्टन चला या पण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात होईल.